नमस्कार. आज आपण गरुड पुराणातील एक रहस्य जाणून घेणार आहोत. गरुड पुराण हे 4 भयानक संकेत तुमच्या घरात दिसत असतील तर आताच सावध व्हा. त्यावरील उपाय जाणून घ्या. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी गरुड पुराण हे अत्यंत महत्वाचे आणि मार्गदर्शक पुराण मानले जाते. सहसा या पुराणाचा संबंध केवळ मृत्यूशी जोडला जातो, परंतु प्रत्यक्षात हे पुराण आपल्याला जीवन जगण्याची कला, नीतिमत्ता आणि आपल्या सभोवतालच्या ऊर्जेची जाणीव करून देते. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात काही अशा विचित्र घटना घडतात ज्यांना आपण योगायोग समजून दुर्लक्षित करतो, पण गरुड पुराणानुसार या घटना निव्वळ योगायोग नसून त्या भविष्यात येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना किंवा भयानक संकेत असू शकतात. आजच्या या विशेष भागात आपण अशाच 4 संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या घरात दिसत असतील तर तुम्हाला वेळेत सावध होण्याची गरज आहे. पहिला संकेत, घरातील तुळशीचे रोप अचानक सुकणे. तुळशीचे रोप सुकणे हे केवळ नैसर्गिक कारण नसून गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार ते अत्यंत महत्वाचे संकेत मानले जातात. याची सविस्तर कारणे आणि परिणाम खालीलप्रमाणे आहेत. 1. लक्ष्मी आणि बुध ग्रहाचा संबंध. धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला विष्णुप्रिया आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशुभ संकेत, जर तुळशीचे रोप अचानक सुकू लागले तर समजले जाते की घरातून लक्ष्मी म्हणजे समृद्धी निघून जाण्याचे हे लक्षण आहे. ज्योतिषीय कारण, ज्योतिषशास्त्रात तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक आहे. जेव्हा बुध खराब होतो किंवा त्याचे अशुभ परिणाम सुरू होतात तेव्हा सर्वात आधी त्याचा परिणाम घरातील तुळशीवर होतो. 2. येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना. गरुड पुराणानुसार तुळस ही घरात संरक्षण म्हणून काम करते. असे मानले जाते की कुटुंबातील सदस्यांवर एखादे मोठे संकट येणार असेल तर तुळस ते संकट स्वतःवर घेते. जर घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल तर तुळशीचे रोप ती ऊर्जा शोषून घेते आणि त्यामुळे ते कोमेजून जाते. 3. पितृदोष आणि वास्तुदोष. जर तुम्ही खूप काळजी घेऊन रोप वारंवार सुकत असेल तर ते तुमच्या घरातील पितृदोषाचे लक्षण असू शकते. वास्तुशास्त्रानुसार जर तुळस चुकीच्या दिशेला, उदाहरणार्थ दक्षिण दिशा ठेवली असेल तर ती सकारात्मक फळ देण्याऐवजी सुकू लागते, जे घरासाठी क्लेशदायी ठरते. असे घडल्यास काय करावे? 1. दुर्लक्ष करू नका. सुकलेले रोप घरात ठेवणे अधिक अशुभ मानले जाते. जर रोप पूर्णपणे सुकले असेल तर ते आदराने काढून जवळच्या नदीत किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित करावे. 2. नवीन रोपाची स्थापना. जुने रोप काढल्यानंतर त्या जागी लगेच नवीन रोप लावावे. शक्यतो गुरुवारी किंवा शनिवारी नवीन तुळस लावणे शुभ मानले जाते. 3. दिवा लावणे. तुळशीजवळ दररोज संध्याकाळी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते. 4. पाणी अर्पण करण्याचे नियम. रविवारी, एकादशीला आणि सूर्य चंद्र ग्रहणाच्या वेळी तुळशीला पाणी घालू नये किंवा तिची पाने तोडू नयेत असे शास्त्र सांगते. थोडक्यात सांगायचे तर तुळशीचे सुकणे हे तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा देते की आता घरात आध्यात्मिक शुद्धता आणि आर्थिक नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 2. दुसरा संकेत, पाळीव प्राण्यांचे किंवा प्राण्यांचे विचित्र वर्तन. गरुड पुराण आणि प्राचीन शास्त्रानुसार प्राण्यांची संवेदनशीलता मानवांपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. त्यांना निसर्गातील सूक्ष्म बदल आणि अदृश्य नकारात्मक लहरींची जाणीव लवकर होते. प्राण्यांच्या विचित्र वर्तनाबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. कुत्र्याचे रडणे किंवा विचित्र हालचाली. कुत्र्याला
यमराजाचा दूत मानले जाते. जर तुमच्या घरातील किंवा बाहेरील कुत्रा अचानक खालील गोष्टी करू लागला तर ते अशुभ मानले जाते. आकाशाकडे बघून रडणे. रात्रीच्या वेळी कुत्रा आकाशाकडे तोंड करून रडत असेल तर असे मानले जाते की त्याला एखादी अदृश्य नकारात्मक शक्ती किंवा यमदूत दिसत आहेत. विनाकारण घाबरणे. जर कुत्रा कोणीही नसताना अचानक घाबरून कोपऱ्यात लपला किंवा विचित्र प्रकारे भुंकू लागला तर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढला आहे असे समजले जाते. 2. कावळे आणि इतर पक्ष्यांचे संकेत. कावळ्यांचा संबंध थेट पितृलोकांशी जोडला जातो. छतावर ओरडणे. जर घराच्या छतावर खूप जास्त कावळे जमा होऊन गोंधळ घालत असतील तर तो घराच्या मालकावर येणाऱ्या मोठ्या संकटाचा किंवा मृत्यूतुल्य वेदनांचा संकेत असू शकतो. घरात घरटे बनवणे. काही विशिष्ट पक्ष्यांनी उदाहरणार्थ खार किंवा वटवाघूळ घरात शिरणे किंवा घरटे बनवणे हे गरुड पुराणानुसार सुतक किंवा अमंगळ घटनेचे प्रतीक मानले जाते. 3. गायीचे वर्तन. हिंदू धर्मात गाय अत्यंत पूजनीय आहे. जर तुमच्या घरासमोर असलेली गाय अचानक खालील वर्तन करत असेल तर लक्ष द्या. गाय हंबरणे. जर घरासमोर उभी असलेली गाय अत्यंत करुण स्वरात हंबरत असेल तर ते घरात दारिद्र्य किंवा कोणाचे तरी आरोग्य बिघडण्याचे लक्षण मानले जाते. अश्रू येणे. गायीच्या डोळ्यातून पाणी येणे हे घरातील कर्त्या पुरुषावर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना मानली जाते. 4. मांजरींचे भांडण. घरामध्ये किंवा घराच्या अगदी जवळ मांजरींचे वारंवार भांडणे हे वादाचे प्रतीक आहे. मांजरींचे रडणे किंवा घरात येऊन भांडणे हे सूचित करते की लवकरच घरात कौटुंबिक कलह होणार आहे किंवा आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. वैज्ञानिक प्राणी इन्फ्रासोनिक लहरी ओळखू शकतात ज्या भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीपूर्वी निर्माण होतात. आध्यात्मिक गरुड पुराण सांगते की जेव्हा मानवाचे पुण्य क्षीण होते तेव्हा त्याला सावध करण्यासाठी निसर्ग प्राण्यांच्या माध्यमातून संकेत देतो. उपाय काय? 1. अन्नदान. कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किटे द्या. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. 2. पशुपक्ष्यांची सेवा. कावळ्यांसाठी घराच्या बाहेर पाणी आणि धान्य ठेवा. यामुळे पितृदोष कमी होतो. 3. शांतता. प्राण्यांचे विचित्र वर्तन दिसल्यास घाबरून न जाता कुलदेवतेचे स्मरण करावे आणि घरात ओम किंवा गायत्री मंत्राचा उच्चार करावा. थोडक्यात प्राण्यांचे हे वर्तन तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणाकडे आणि सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याचा इशारा देते. 3. तिसरा संकेत. अन्नाला वारंवार बुरशी लागणे किंवा चव बदलणे. गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार अन्न हे केवळ शरीराचे पोषण करणारे साधन नसून ते घरातील सकारात्मकतेचे आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. अन्नामध्ये होणारे अचानक बदल हे घरातील ऊर्जेच्या स्थितीबद्दल खूप काही सांगून जातात. या संकेताची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. अन्नाला वारंवार बुरशी लागणे. अशुभ संकेत. जर तुम्ही अन्न नीट झाकून स्वच्छ ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये ठेवत असूनही त्याला अकाली बुरशी लागत असेल तर ते चिंतेचे कारण मानले जाते. आध्यात्मिक कारण. गरुड पुराणानुसार हे घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढल्याचे लक्षण आहे. ज्या ठिकाणी राहू किंवा शनीचा अशुभ प्रभाव असतो तिथे अन्नाची शुद्धता टिकत नाही. पितृदोष. असे मानले जाते की ज्यांचे पितर तृप्त नसतात त्यांच्या घरात अन्नाची नासाडी जास्त होते किंवा अन्न लवकर खराब होते. 2. अन्नाची चव अचानक बदलणे. ताजे आणि नीट शिजवलेले अन्न असूनही जर त्याची चव अचानक कडवट किंवा बेचव लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील कलहाचे संकेत.
अन्नाची चव बदलणे हे आगामी काळात होणाऱ्या मोठ्या वादाचे किंवा कौटुंबिक विखवादाचे प्रतीक मानले जाते. नकारात्मक ऊर्जा. घरात कोणाची तरी वाईट नजर असेल तर त्याचा पहिला परिणाम अन्नावर होतो, कारण अन्न हे पंचमहाभूतांपैकी एक आहे जे लहरी लवकर शोषून घेते. 3. अन्नात वारंवार केस किंवा घाण निघणे. जेवण बनवताना पूर्ण स्वच्छता पाळूनही जर अन्नात वारंवार केस, माशा किंवा इतर घाण निघत असेल तर हे राहू दोषाचे लक्षण मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आणि मानसिक शांतता भंग पावते. 4. आर्थिक नुकसानाचा इशारा. अन्न वारंवार खराब होणे म्हणजे पर्यायाने अन्नाची नासाडी होणे. शास्त्रात अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. जिथे अन्नाचा अपमान होतो किंवा ते वारंवार फेकून द्यावे लागते तिथे माता लक्ष्मीचा वास राहत नाही. हे येणाऱ्या आर्थिक मंदीचे किंवा दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. असे घडल्यास काय करावे, म्हणजेच त्यावर उपाय. अन्नपूर्णा मातेचे पूजन. स्वयंपाकघरात मातेचा फोटो ठेवावा आणि स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी त्यांना नमस्कार करावा. पहिले पान म्हणजेच अग्रग्रास. दररोज जेवण बनवल्यानंतर पहिली पोळी गाईला किंवा कुत्र्याला द्यावी. यामुळे पितृदोष आणि ग्रहदोष दूर होतात. स्वयंपाकघराची स्वच्छता. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि ओटा पूर्णपणे स्वच्छ करावा. पुष्टी भांडी रात्रभर बेसिनमध्ये ठेवू नये, कारण यामुळे नकारात्मकता वाढते. मीठ वापरून पुसणे. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडे समुद्री मीठ म्हणजेच खडे मीठ टाकून घर पुसावे, ज्यामुळे नकारात्मक लहरी नष्ट होतात. थोडक्यात सांगायचे तर अन्नातील हे बदल सूचित करतात की तुमच्या घरातील अन्नपूर्णा आणि वास्तू काही कारणास्तव नाराज आहेत, ज्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. 4था संकेत. काचेच्या वस्तूंचे वारंवार फुटणे. गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार काचेचा संबंध थेट राहू ग्रहाशी आणि घरातील ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडला जातो. काच ही अत्यंत संवेदनशील मानली जाते, जी घरातील लहरीमधील बदल त्वरित टिपते. काचेच्या वस्तू वारंवार फुटण्याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. नकारात्मक ऊर्जेचे शोषण. असे मानले जाते की जेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा एखादी वाईट शक्ती खूप प्रबळ होते तेव्हा काच ती ऊर्जा शोषून घेते. जेव्हा ही ऊर्जा सहन करण्याच्या पलीकडे जाते तेव्हा काच अचानक तडकते किंवा फुटते. सावधगिरी. जर आरसा विनाकारण फुटला तर समजावे की घरातील एखाद्या व्यक्तीवर येणारे मोठे संकट काचेने स्वतःवर घेतले आहे. 2. राहू ग्रहाचा अशुभ प्रभाव. ज्योतिष शास्त्रानुसार काच हा राहूचा कारक आहे. जर तुमच्या हातून वारंवार काचेच्या वस्तू म्हणजे ग्लास, डिश, मोबाईलची स्क्रीन पडत असतील आणि फुटत असतील तर तो तुमच्या पत्रिकेतील राहू बिघडल्याचा संकेत असू शकतो. राहू दोषामुळे मानसिक भ्रम, विनाकारण भीती आणि कामात अडथळे निर्माण होतात. 3. कौटुंबिक कलह आणि तणाव. वास्तुशास्त्रानुसार काचेच्या वस्तूंचे फुटणे हे घरातील शांतीभंग होण्याचे लक्षण आहे. विखवाद हे घरातील सदस्यांमध्ये होणारे मोठे वाद किंवा मतभेद सूचित करते. फोटो फ्रेम फुटणे. जर कुटुंबातील व्यक्तींची फोटो फ्रेम वारंवार पडत असेल किंवा तिची काच फुटत असेल तर त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल किंवा आपापसातील संबंधाबद्दल सतर्क राहणे गरजेचे असते. 4. आर्थिक हानीचे संकेत. गरुड पुराणानुसार काच फुटणे हे लक्ष्मीच्या अप्रसन्नतेचे आणि आगामी आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते. अचानक आणि वारंवार होणारे काचेचे नुकसान हे सूचित करते की तुमच्या संपत्तीवर किंवा व्यवसायावर कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. असे घडल्यास काय करावे? महत्वाचे नियम. 1.
फुटलेली काच घरात ठेवू नका. तुटलेला आरसा किंवा काचेची भांडी घरात ठेवणे अत्यंत अशुभ असते. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मकता वाढत राहते. ती वस्तू त्वरित घराबाहेर टाकावी. 2. आरसा कुठे लावावा? घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा लावणे टाळावे. आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. 3. कधीही आरशात चेहरा बघू नका. जर आरसा तडकला असेल तर त्यात आपला चेहरा पाहू नये. त्यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 4. समुद्री मिठाचा उपाय. काच फुटल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घर पुसून घ्यावे, जेणेकरून निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. थोडक्यात सांगायचे तर काचेचे वारंवार फुटणे हे एका प्रकारचे वॉर्निंग सिग्नल म्हणजे चेतावणी आहे, जे तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण आणि ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी इशारा देते. यावर उपाय काय? गरुड पुराणानुसार जेव्हा घरात असे भयानक संकेत दिसू लागतात तेव्हा घाबरून न जाता घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि ईश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक असते. हे उपाय केवळ धार्मिक नव्हे तर मानसिक शांततेसाठीही प्रभावी मानले जातात. खालील उपाय सविस्तरपणे समजून घ्या. 1. आध्यात्मिक शुद्धीकरण. मंत्रोच्चार आणि नामस्मरण. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम, हनुमान चालिसा किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे. जर पठण करणे शक्य नसेल तर किमान ते ध्वनिभीतीवर म्हणजेच ऑडिओवर लावावे. यामुळे घरातील लहरी शुद्ध होतात. गंगाजल शिंपडणे. दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर तांब्याच्या पात्रात गंगाजल घेऊन ते घराच्या सर्व कानाकोपऱ्यात शिंपडावे, विशेषतः मुख्य प्रवेशद्वारावर. आणि स्वयंपाकघरात गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो. 2. अग्नी आणि धुरीचा उपाय. गुगुळ आणि लोभांचा धूर. संध्याकाळी कडुलिंबाची पाने किंवा कोळशावर गुगुळ आणि लोभान टाकून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. यामुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही नष्ट होतात. कापूर जाळणे. दररोज संध्याकाळी देवघरात भीमसेनी कापूर जाळावा. कापराचा सुवास आणि त्यांचा अग्नी वास्तुदोष दूर करण्यात मदत करतो. 3. वास्तुदोष निवारण उपाय. मीठ वापरून स्वच्छता. आठवड्यातून किमान 2दा, विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी घर पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ म्हणजे समुद्र मीठ टाकावे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे उत्तम साधन मानले जाते. उंबरठ्याचे पूजन. घराचा मुख्य उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. दररोज उंबरठ्यावर हळद कुंकवाचे लेपन करावे आणि बाहेरून घरात येणाऱ्या नकारात्मकतेला रोखण्यासाठी तिथे स्वस्तिक काढावे. 4. पशुपक्ष्यांची सेवा म्हणजेच पितृदोष निवारण. अनेकदा घरातले संकेत पितृदोषाशी संबंधित असतात. त्यासाठी पहिली पोळी गाईला, स्वयंपाकातील पहिली पोळी गोमातेसाठी काढावी. कावळ्यांना अन्न. पितरांच्या तृप्तीसाठी घराच्या छतावर किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवावे. मुंग्यांना साखर. घराबाहेर जिथे मुंग्याचे वारूळ असेल तिथे साखर आणि पीठ अर्पण करावे. यामुळे ग्रहांचे दोष कमी होतात. 5. दानधर्म आणि सेवा. गरजूंना मदत. शनिवारी किंवा अमावस्येला गरजू व्यक्तीला काळे तीळ, तेल किंवा अन्नाचे दान करावे. यामुळे राहू आणि शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. तुळशीची काळजी. जर तुळस सुकली असेल तर ती विसर्जित करून नवीन रोप लावावे आणि दररोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावावा. 6. स्वयंपाकघराचे नियम. उष्टी भांडी. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करावे.
उष्टी भांडी बेसिनमध्ये ठेवल्याने घरात दरिद्रता येते आणि वाईट स्वप्ने पडतात. अन्नपूर्णा मातेचे स्मरण. जेवण बनवताना मनात वाईट विचार न आणता ईश्वराचे नामस्मरण करावे, जेणेकरून अन्नातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. एक महत्वाचा सल्ला. गरुड पुराणानुसार हे सर्व उपाय करत असताना आपल्या कर्मावर लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. कोणाचेही मन न दुखावणे, खोटे न बोलणे आणि सामाजिक जीवन जगणे हा कोणत्याही संकटावरचा सर्वात मोठा उपाय आहे. जर हे संकेत वारंवार आणि तीव्रतेने दिसत असतील तर एखाद्या अनुभवी ज्योतिषाचा किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, गरुड पुराणात सांगितलेले हे संकेत आपल्याला भीती घालण्यासाठी नसून आपल्याला सतर्क करण्यासाठी आहेत. निसर्ग आणि घरातील वास्तू नेहमीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. जर तुमच्या घरात असे संकेत दिसत असतील तर घाबरून न जाता आपली जीवनशैली सुधारणे, नामस्मरण करणे आणि कर्मावर लक्ष देणे आवश्यक आहे. कारण शेवटी मनुष्याचे चांगले कर्मच त्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्याचे बळ देते. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आणि हो, आजच्या व्हिडिओत कमेंट करून आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या, कमेंटमध्ये लिहा आणि सकारात्मक ऊर्जेने दिवसाची सुरुवात करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.